चिंचवडमध्ये 6 वर्षीय चिमुरड्याने GBS वर मात केली आहे। 14 दिवसांचे उपचार घेऊन तो आता ठणठणीत बरा झालाय। डिस्चार्ज मिळाल्यावर घरी फिजिओथेरपीचे उपचार या चिमुकल्यावर सुरू आहेत। डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यानं GBS वर मात करून तो घरी परतलाय। मला आधी जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला तापीमुळं असेल आणि ॲडमिट करा, तेव्हा मला बरं वाटलं. म्हटलं 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल याचं कव्हर. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला चालता वगैरे येत नव्हतं, तेव्हा मी डॉक्टरांना म्हटलं की रात्रभरच्या औषधामध्ये तरी काहीतरी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, तर काहीच नाही झालेली. त्यांनी चेक केलं आणि ते म्हटले की त्याला GBS झालेला आहे. त्यांनी सांगितलं की तो 100% बरा होणार आहे. फक्त पेशन्स महत्वाचे आहेत आणि हळूहळू बरा होईल. जे एकतर बाहेर खाल्ल्यामुळे झालं असेल किंवा पाण्यामुळे, कारण ह्या 2च गोष्टीमुळे, दुसरं कशामुळे होणं शक्यच नाहीये ना. मुलांना बाहेरचं खायला देऊ नका. मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना बाहेरचं खायला देऊ नका. पाणी व्यवस्थित आणि स्वच्छ उकळूनच प्यायला द्या. आणि मुलांचं थोडं जरी दुखत असेल, मुलांनी जर सांगितलं की माझं दुखतंय, पाय दुखतोय, हात दुखतोय, तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला पटकन दवाखान्यात घेऊन जा. हे GBSची आम्हाला लक्षणं दिसत आहेत. त्या अनुषंगाने त्याचं जे IVIG इंजेक्शन आहे, ते इंजेक्शन तुम्ही अवेलेबल करून घ्यायला सांगितलं. आम्ही 2-3 तास इकडं-तिकडं सगळीकडे चौकशी करून त्यावेळेस IVIG इंजेक्शन उपलब्ध करून घेतलं आणि लागलीच त्याने त्या IVIG इंजेक्शनचा डोस त्याला चालू केला. रोज थोडी आता इम्प्रूव्हमेंट होती आहे. ज्यावेळेस 5-6 दिवस आम्ही त्याला बाहेर जनरल वॉर्डमध्ये ठेवलं, त्यानंतर आता घरी आणलं. घरीसुद्धा फिजिओथेरपीच्या डॉक्टर येऊन रोज सकाळी संध्याकाळी 2 टाईम फिजिओथेरपी आहे आणि रोज त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना आम्हाला दिसतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।